तेने ब्रह्मरुदादिकवये तेजो वायुर्यथा विनिमयो यथा स्वेन सदा निरस्तपूर्वकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं म्हणून वाचेचा चौबारा घातल्या धर्माचा पसारा धर्मचितो अधर्म होय विरा तो दंभगान. भगवान सिद्धेश्वराच्या आश्रमात होते ना, श्री रुक्मिणी बालगंगाधर चरणाजवळ श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरणसान्निध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायाच्या 223 ओळीचा विचार करतो आहोत. विषय आहे असुरी संपत्ती. दैवी संपत्तीची किती लक्षणं सांगितलं? 26 लक्षणं. आणि असुरी संपत्तीचे किती आहेत? 6. त्यातलं पहिलं लक्षण आहे दंभ. दंभो दर्पोढी मानस्य. अर्थात दंभ कशाला म्हटलं जातं तर निश्चितच म्हणून वाचेचा चौबारा. करायचं कमी आणि सांगायचं जास्त. करायचं कमी आणि सांगायचं जास्त. जाहिरातबाजी जास्त करायची. आपण कुठलंही पुण्यकर्म केलेलं त्याचं सांगू नये. मी काल तुम्हाला दृष्टांत दिला होता. शेतकरी जसा पेरतो आणि ते झाकतो, त्याप्रमाणे आपण जे काही सत्कर्म करतो, पुण्यकर्म करतो, त्याची जाहिरात नको आहे. काल उदाहरण दिलं होतं, तीर्थयात्रेला गेल्यानंतर काय करतात? मावंद करतात. नाही, खरं मावंद शब्द नाही येते. त्याचा खरा शब्द आहे मावद, पण त्याचा अपभ्रंश झाला मावंद. मावद, तू जे पुण्यकर्म केलं, तीर्थयात्रा केल्या, ते सांगू नको. पण दांभिकपणा जो माणसाच्या ठिकाणी आहे तो याला म्हणतात. आपण जे केलं त्याची जाहिरातबाजी करायची. मग दान असेल, यज्ञ असेल, तप असेल, भक्ती असेल, तीर्थयात्रा असतील, त्याची उगीच प्रसिद्धी करत राहणं, सांगत राहणं लोकांना. करायचं एवढं, सांगायचं एवढं. त्याला काय म्हणतात? आहे धर्म, पण तो होतो अधर्म. धर्म आहे पण तो अधर्म होतो. आणि म्हणून हा धर्माला लागलेला हा एक मान दोष आहे. आणि त्या दोषाचं नाव आहे दंभ. दंभ झाल्यानंतर असुरी संपत्तीची लक्षणं फार थोडी आहे. 6. दैवी संपत्तीची जास्त आहे. त्याचा आपण खूप विचार केला. आता दंभानंतर दर्प. तर दर्प कशाला म्हणतात? त्या दर्पाचं लक्षण भगवान अर्जुनाला सांगतात. आता मूर्खाची जिभे
अक्षराचा अंबुका शुभे आणि तो ब्रह्मसभे न विधे जैसा. आता मूर्खाची जिभे, मूर्ख शब्द वापरले आहे. बाकीच्या साधू संतांनी खूप रागून शिव्या दिल्या, पण माऊली रागवली तर फार मोठा शब्द वापरला तर मूर्ख वापरला. यात जास्त वापर मूर्ख. इथे शब्दच वापरला माऊलीला. आता मूर्खाची येते. आता म्हणजे दर्पाचं लक्षण सांगत असताना आता शब्द वापरला. आता हा वर्तमान काल आहे. आता कुठे भावे म्हण. आता केव्हा तुमचे चरण देखले. जर भगवंताचे चरण पाहिल्यानंतर आपली मनोवृत्ती पुन्हा शिल्लक राहता कामा नये. ती भगवत रूप झाली तर दर्शन घेतलं नाही. दर्शन झालं नाही. पाया पडून आलात तुम्ही पण दर्शन नाही झालं. काय पाया पडणं काही संप्रदायात अशी पद्धत आहे. आमच्या पाया पडणं येत आहे. तिकडून म्हणतात अंबाबाईला पाहूया. पाया पडणं तुम्ही फार तर पाया पडून आले एवढंच आहे. जर पुन्हा आपली मनोवृत्ती शिल्लक राहिली नाही तर आता कुठे मन हे राम, मन हे राम प्रवृत्ती ग्रासुनी कैसे निवृत्ती शिया. आता शब्द वर्तमान काळ या ठिकाणी आता शब्द वापरला. आता म्हणजे दर्पाचे लक्षण सांगत असताना नंबर 2 ला दर्प आहे. जर मूर्खाच्या जिभेवरून माऊली म्हणतात एखादा शब्दाचा शिंतोडा पडला म्हणजे शब्दाचा शिंतोडा पडला म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ थोडी त्याला विद्या आली, थोडीशी त्याला जर विद्या प्राप्त झाली तर तो त्या विद्येच्या मदाने देवांच्या सभेत असणारा बृहस्पती, त्या बृहस्पतीचीही तो काय करतो? स्पर्धा करतो. बृहस्पतीची स्पर्धा करतो. इतका मी विद्वान आहे. अनेक पदव्या देत नाहीत लोक, माणसं लावून घेतात, देत नाही. विद्या वाचस्पती वगैरे वगैरे पुष्कळ अशा पदव्या लोक लावून घेतात. विद्या थोडी परी गर्व शिरोमणी असं म्हटलेलं आहे. पण थोडी जरी विद्या असेल तरी मी फार मोठा विद्वान आहे असं जगाला भासवणं, दाखवणं, याचं नाव आहे दर्प. म्हणून माऊलीनं त्याला मूर्ख शब्द वापरलेला. का माधुरी लोकांचा घोडा दृष्टांत देत आहे. गजपती ही मानी थोडा, का काटिये वरलिया सरडा, स्वर्गो ही नीच. माधुरी लोकांचा घोडा हा हिंदी भाषेतला शब्द आहे. माधुरी. माऊलीला किती भाषा येत होत्या? 56 भाषा येत.
56 भाषेचा केला से गौरव. मला एक सुद्धा चांगली भाषा येत एकही धडी. माऊलीला 56 भाषा येत. तेव्हा माधुरी शब्द जो आहे हा हिंदी भाषेतला शब्द आहे. अर्थात माधुरी याचा अर्थ ओझे वाहणारा. त्या ओझे वाहणाराचं तो घोड होते. ओझ्याचं काम करणारा मनुष्य आहे ते त्या घोड्यावर ते ओझं लादवतो आणि ते घोडं त्या ओझ्याचं काम करत राहतं. माधुरी म्हणजे ओझे वाहणारा. त्या ओझे वाहणाराचा तो घोडा म्हणून त्याला माधुरी लोकांचा घोडा असं म्हटलेला आहे. मग तो काय असतात बघा ते तंबू राहत्या अशा त्या घोड्यावर लादवतात. इथं मुक्काम तिथं मुक्काम, काही इथं दिवस काही तिथं दिवस आहे करतात ते लोक. ते त्याला माधुरी हा शब्द माऊलीनं वापरलेला आहे. तर तो घोडा कसा असतो? अरोडका झालेला असतो. अरोडका. त्याला काही फार मोठं काही हरभरा खाऊ घालतात, खूप खाद्य त्याला देतात अशातला भाग नाही. तिथं नेऊन तो बोजा उतरला की सोडून द्यायचा. त्यांनी आपलं काही गबाळ गुबाळ खाऊन यायचं, त्याच्यावर तो जगणारा असा तो वाळलेला घोडा असं म्हणायचं. माधुरी लोकांचा म्हणजे ओझे वाहणाराचा तो वाळलेला घोडा, रोड झालेला घोडा. पण तो ऐरावताला सुद्धा स्पर्धा करतो. तो मनुष्य बरं का, घोडा नाही. घोड्याला काय करतो बिचारा? तो मनुष्य काय म्हणतो? तो मालक, माझा घोडा म्हणजे इंद्राचा ऐरावत. गजपती ही मानी थोडा. इंद्राचा ऐरावत सुद्धा माझ्या घोड्यापुढे त्याला फुंक मारत उडून जाईल असं ते घोड. पण तो ऐरावताला सुद्धा आपल्या घोड्यापेक्षा कमी मानतो. दुसरं उदाहरण देते. आणि काठीवरील या सरडा सर्व हे नीच मानी. काट्याचे कुपट काट्या लावत असत ना पूर्व काळामध्ये. शेतीला काट्या लावायच्या, काठीवर गुरळ येऊ नये पिकाची नासाडी करून म्हणजे काठी लावायची. त्या काठीवर सरडा असतो 4-2 फुटावर. पण तो सरडा काय म्हणतो माहिती आहे की मला आता स्वर्ग ना 2 बोटच राहिला. काय म्हणतो? स्वर्ग 2 बोट राहिला. काठीवरली या सरडा स्वर्ग ही नीच माने. तो कमी म्हणतोय स्वर्ग. मी इतका उंच आहे म्हणतो की माझ्यापेक्षा स्वर्ग सुद्धा ठेंगणा आहे, कमी आहे. इतक्या मी उंचावर आहे असं जी भावना, असं जे बोलणं आहे त्याचं नाव आहे दर्प. आता दंभाच्या पुढे गेलो याला दर्प असं म्हणतात. तृणाचे इंधणे आगी धावे गगने. थिल्लर बळे मिनी न गणिजे सिंधू. तृणाचनी इंधने मौन शब्द वापरला आहे. तृणाग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. तृण म्हणजे गवत. वाळलेल्या गवताला लागलेला अग्नी. आता ते वाळलेलं गवत किती असतं, किती वेळ असतं, किती जळतं. ते वाळलेलं गवत आहे. ते किती वाळलेली गंध जरी असली गवताची तरी ती फार थोडा वेळ जळते. पण तिच्या ज्वाळा ज्या आहेत, आहे गवत, अग्नी आहे थोडा तो, पण त्याच्या ज्वाळा
आकाशापर्यंत धावत राहते. तृणाचे इंधणे आगी धावे गगने, थिल्लर बळे मिनी नगणिजे सिंधू. दुसरा दृष्टांत दिला. थिल्लर बळे मिनी नगणिजे सिंधू. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाणी काही वाहत नाही, कुठेतरी डबके साचलेले असतात, त्या डबक्यामध्ये असतो मासा. पण तो मासा त्या डबक्याला काय समजतो माहिती? तो म्हणतो की अरे याच्यापेक्षा समुद्राला काय महत्व आहे, यापेक्षा समुद्र कमी दर्जाचा आहे, माझं डबकं समुद्रापेक्षा श्रेष्ठ आहे. अशी भावना करणं, ही भाषा वापरणं, याचं नाव आहे दर्प. दर्पाचे काही लक्षणं सांगता येत नाही. तैसा त्या डबक्यातल्या माशासारखा, तैसा माझे स्त्रिया धनी, विद्यास्तुती बहुते माने, एके दिवसीचे पराण्य अल्पकू जैसा. तैसा माझे स्त्रिया धने. एखाद्या दिवशी कोणी जर निमंत्रण दिलं, जेवायला बोलावलं, एके दिवशीचे पराण्य अल्पकू जैसा, की तो जसा क्षुद्र स्वभावाचा मनुष्य, दरिद्री, दुसऱ्याच्या घरी जेवल्याने तो गरीब मनुष्य पण उन्मत्तासारखा वाटतो. तैसा माझे स्त्रिया धने, विद्या स्तुती बहुते माने, एके दिवशीचे परांनी अल्पक द्यायचा. हे त्याला दृष्टांत दिल्यावरचं की इतका तो उन्मत्त होतो. दुसऱ्याचं एक दिवसाचं अन्न घरात दरिद्री जसा, त्याप्रमाणे स्त्री, धन, विद्या, कोणी थोडी स्तुती केली, कोणी थोडा मान दिला, तर त्या दरिद्री माणसासारखा उन्मत्त बनले जातो. किंवा त्याला आता सध्याच्या काळातलं तुम्हाला सोपं उदाहरण म्हणजे घोडभर घेतली की तो इंद्राला सुद्धा कमी समजतो. हे दर्पाचं लक्षण आहे. तो इंद्राला सुद्धा कमी समजतो. तसं असतं थोडं, पण दाखवायचं. काल मी तुम्हाला तुम्हाला ऐकू येत नाही का? तो दारुड्या कसा इंद्राला सुद्धा कमी मानतो. माझ्यापेक्षा मला तर सॉंग करता येत नाही, कॉमेडीवाले करतात. एक माझ्याकडे महाराज बसलेले आहेत, विद्वान आहेत, ते वकील आहेत. तेव्हा मला काही कॉमेडी करता येत नाही. माझे मित्र होते कारले साहेब, नाही त्यांचे चिरंजीव आहेत, उभे अशीच मूर्ती होती. तेव्हा तेही कीर्तन करत होते, प्रवचन करत होते. हेही कीर्तन प्रवचन करतात, परंपरा चालवता आहेत ते सुद्धा. तेव्हा मला मुद्दा काय सांगायचा आहे किंवा मला काही तशी कॉमेडी करून सांगता येत तो नाही आहे. अभ्र छायेची जोडी, निदैव घर मोडी,
मृगांबू देखोनी फोडी पाणी आडे मूर्ख. माऊली शब्द वापरतो दर्पण. आब्र छायेचे या जोडी. एका अभंगात म्हटलेलं आहे बघा. कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. अभ्राची सावली जाईल रया असं म्हटलेलं आहे. अभ्राची सावली जाईल रया. त्याप्रमाणे काय विजेचं आणि ढगाचं प्रमाण आहे. तसं इथं त्यांनी काय म्हटलं की आब्र छायेची या जोडी निदैव घर मोडी. असे ढग आले होते आणि खूप सावली पडली होती. आता ढगाची सावली किती वेळ राहणार. अभ्राची सावली जाईल रया. पण त्याला वाटलं काय माझा बाप मूर्ख होता. कशी छान सावली आहे. काय करायची घरात. त्यांनी घरच बुलडोजर आणला आणि पाडून टाकलं. अब्र छायेची जोडी निदैव घर मोडी. दुर्दैवी मनुष्य जसा त्या ढगाच्या सावलीला पाहून घर नष्ट करतो. मृगांब देखोनी फोडी पाणी आडे मूर्ख. किंवा ज्याप्रमाणे मृगजळ पाहिल्यानंतर मृगजळ पाहिलं आणि पाण्याचं ते तळक त्यांनी फोडून दिलं. काय करायचं मला. एवढं मोठं पाणी असताना याला एवढं ताप करा सांभाळा त्याचं रक्षण करा. त्यापेक्षा एवढं तळ याला काय करायची गरज. तर ते खरं पाणी आहे का ते. मृगजळ दिसे साचपणा ऐसे खोटियाचे पिसे पूर. मृगजळ जरी दिसलं बघा. आता तुम्ही गाडीतून जर चाललात ना मोटारीतून एसटीतून तर डांबरी रोड आहेत ना ते पुरा असं वाटतं काय पाणी राहावं. गाडी पुढे गेली ती पाणी मस्त झालं. त्या डांबरातून त्या रोडमधून ते ऊन असतं तेवढं त्या उन्हातून झाडा वाफा निघतात आणि त्या वाफा लांबून कशा दिसतात पाण्यासारख्या. पाणी ते नसतं. मृगजळ दिसे साचपणा ऐसे खोटी याची पिशे पूर होती. तसं ते मृगजळ पाहिलं. मृगजळाचं तळ आणि आपल्या शेतात ते जे आता नवीन तळ बांधतात ना शेततळ ते शेततळच फोडून दिलं. एवढंच त्या तळाचं काय करायचं. एवढं मोठं तळ आहे की नाही. किंबहुना ऐसैसे उतणे जे संपत्ती मिसे तो दर्पगा अनारिसे न बोले घेई. माऊली म्हणतात फार काय सांगावं. किंबहुना ऐसैसे फार काय सांगावं. उतणे जे संपत्ती मिसे. याप्रमाणे संपत्तीच्या लाभामुळे एकाला 1 कोटीचं तिकीट लागलं. कशाचं. लॉटरीचं. पण कुठं लागलं ते. स्वप्नात लागलं. तर स्वप्नातच त्याने यादी केली तयार. किती लाखाची गाडी घ्यायची. किती लाखाचा बंगला घ्यायचा बांधायचा. आणि स्वप्नात यादी तयार केली. 1 कोटीचं तिकीट लागलं ना. काय काय करायचं त्याने ते ठरवलं. आणि उद्या त्याला शुभ मुहूर्त. उद्या चांगला दिवस आहे ना. चांगला दिवस आहे उद्या. काय उद्या नाही तुम्हाला माहित नाही. उद्या एवढा चांगला दिवस आहे. आता काय करते बोलू. गाडी तर गेली. पुढे
तर उद्याचं मुहूर्त चांगला आहे म्हटलं झालं. उद्या सकाळी उठल्याबरोबर जोशी गुरुकडं जाईल विचारायला मुहूर्त. जोशी गुरुकडे जाईल मी, गाडीचं बंगल्याचं. उठला लवकर, स्नान केलं आणि गेला. गुरुजी म्हटलं मला मुहूर्त द्या. ते म्हणले कशाचं? ते म्हणले बंगला बांधायचा आहे, गाडी घ्यायची आहे. ते म्हणले तुम्ही परत फार डेंजर. ते म्हणलं 1 कोटी तिकीट लागलं मला. असं पैसे अजून मिळाले की नाही? आणि ते तिकीट कुठे आहे? अरे हो म्हणला स्वप्नात लागला. कुठं लागलं? स्वप्नीचे चेईले जाईल स्वप्नात किती वेळ राहत, जाग झालं की इतका. त्यांनी काय म्हटलं? किंबहुना ऐसे उतणे जे संपत्ती मिशे तो दर्पगा अनारिशे न बोले घे. फार काय सांगू म्हटले भगवान सांगतात अर्जुना. याप्रमाणे संपत्तीच्या लाभामुळे थोडासा लाभ झाला तरी त्याचे विचार मात्र फार मोठे हो असतात. ते विचार उद्या प्रगट होणार आहे. अर्थात असा जो मनुष्य आहे याच्या जीवनामध्ये विनय हा भाग नसतो, वैराग्य भाग नसतो. अर्थात उतणे शब्द वापरला तो असा उतल्या मातल्या जातो. थोड्या संपत्तीच्या योगाने त्याचं नाव आहे दर्प. दर्प असायचं थोडं सांगायचं लोकांना, उपर सर्वाणी अंतर परेशानी, अशी परिस्थिती असते. आणि जगावेदी विश्वासू आणि विश्वासी पूज्य ईशू जगी एक तेजसू सूर्यचः. आणि जगावेदी विश्वास. आता दंभ झाला, दर्प झाला, आता अभिमान सांगता. जगावेदी विश्वासू आणि विश्वासी पूज्य ईशू जगी एक तेजसू सूर्याच्या. अभिमानाचं लक्षण किंवा अभिमानाचं स्वरूप या ठिकाणी सांगता आहे. जगाचा म्हणजे जे धार्मिक आहे, जे वैदिक आहे, जे शास्त्र जाणणारे आहे, अशा लोकांचा विश्वास वेदावर असतो. वेद काय सांगतो, शास्त्र काय सांगत आहे. आणि विश्वासू पूज्य आणि जगा वेदी विश्वासू. जग म्हणजे सगळ्याचं नाही, लोकांना वेद माहितही नाही, शास्त्र माहितही नाही. पण ज्यांना कळतं आहे ते प्रमाण काय मानतात? वेद प्रमाण मानतात, शास्त्र प्रमाण मानतात. आणि त्याही पेक्षा विश्वास वेदावर आहे आणि त्या विश्वाचा भाव किंवा विश्वास ईश्वरावरती आहे. विश्वासी किंवा ईश्वर ज्यांना पूज्य आहे, कोण? ज्यांना वेद कळतो आहे, ज्यांना शास्त्र कळतं आहे, अशा लोकांना वेद जे मानणारे आहेत, वेदावर ज्यांचा भरवसा आहे, ते परमात्म्याला म्हणजे ईश्वराला पूज्य मानतात. जैगे एक तेजस्वी सूर्याच्या. ज्याप्रमाणे जगामध्ये एक सूर्य महान तेजपुंज आहे, त्या सूर्याप्रमाणे जो आपल्याकडे लावून घेतो, सूर्याप्रमाणे आपलं तेज आहे. वेदाप्रमाणे माझं ज्ञान आहे आणि ईश्वरापेक्षाही मी श्रेष्ठ आहे. असा जो त्या ठिकाणी एक दोष आहे,
त्या दोषाचं नाव आहे अभिमान. त्याला अभिमानाचं असं या ठिकाणी 3 दोष आपण पाहिले. एक दंभ, एक दर्प आणि एक अभिमान. आणखी 3 दोष राहिलेले आहेत. 3 लक्षण असुरी संपत्तीचे. त्याचा विचार आणि याची सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण कुंडली